नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी दीपक रेगे मनापासून स्वागत करतो आणि एकच नम्र विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन, तेही प्रेस करा. त्यातला ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरी अपलोड केल्यानंतर ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. श्रोते मित्र हो, आज तुम्ही ऐकणार आहात लक्ष्मी कमल गेडाम यांची कथा आक्याची माय. ऐकूया श्रोते मित्र हो. सारजे, डोक्या कुठीस आहे? नाही म्हणजे घरी आहे का बाहेर गेला? धापा टाकतच दिघ्या सारजीच्या झोपडीत आला आणि धापा टाकत घाईघाईनं त्यांनी तिला विचारलं, अरे डोक्या 3 दिवसापासून घरला नाही आला. ठ्यो माईसवत पहिल्या धारीची त्याला भेटली, अहो कोणाचीच त्याला याद येत नाही. नाही पोरापोरीची, नाही आंधळ्या माईची, आणि नाही माई. हसत हसत त्याला सारजा म्हणाली, हसण्यावरी नेऊ नको सारजे, लोककर जंगलात चल, मी तिकडूनच मोळी घेऊन आलो. तिथंसा मला एके उघड्या माणसाची लास दिसली. धड ओळखोई येत नव्हती. तिच्या अंगावरचं अर्धा अधिक मांस गळून पडलं. निरी घाण पसरली तिथंसा. तरी बी म्या नाकाले पालो लावला आणि लास जोळ गेलो. महता अंदाज आहे की ते डोक्याचीच, आणि आता तर विश्वासच बसला. तरी बी तू चल आणि एक डाव खात्री करून घे. अजूनही दिघ्या धापा टाकतच बोलत होता. खरंच माय, 3 रोजापासनं तात्या घरला आला नाही. चल आपण पाहूनच येऊ. डोक्याची 14 वर्षाची मुलगी जाई मायला म्हणजे सारजीला म्हणाली, आणि सारजी आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसह दिघ्याच्या पाठोपाठ झपाझपा पावलं टाकत जंगलाकडे निघाली. 14, 12, 10, 8 वर्षांची मुलं तिच्या मागे मागे जात होती, नव्हे ती धावत होती. साधारणपणे 1 तास चालून झाल्यावर ते सर्वजण जंगलात घटनास्थळी पोहोचले. प्रेताच्या बाजूला पडलेली चप्पल, गळ्यातला आणि दंडातला ताईत, वेळा, चुंभळ, नेसूचं धोतर, यावरून तो डोक्याचा असल्याचं सारजीनं ओळखलं. पोरांनी बाप ओळखला. हंबरडा फोडून रडारड झाली. सारजीने तर थाड डोकं आपटून घेतलं. आता ह्या लासेचं काय करावं दिघ्या भाऊ? सारजीने दिघ्याला विचारलं. काय करायचं आहे? पोलिसात रिपोर्ट देऊन काही फायदा नाही. उलट त्याईचा ससेमिरा आपल्या पाठी लागाचा. लासचा ठिकाणाही लावता येत नाही. निरी घाण सुटली. गळल्या मासाले निर्या मुंग्या लागल्यात. इथं बसायलाही जीव होत नाही, आणि बसून फायद्यात बी नाही. दिघ्यानं सारजीला समजावणीच्या सुरात सांगितलं. दुःखी मनानं, थकल्या शरीरानं, कपाळाचं कुंकू पुसून पांढऱ्या कपाळानं सारजी लास जवळून उठली आणि वरतीकडे चालायला लागली. इतरही सर्वजण तिच्या पाठोपाठ चालायला लागले. ही आदिवासी वस्ती. आदिवासी तिला पोडा म्हणायचे. हा पोडा तरी कसला तर अमरावती जवळचं हे धारणी गाव. एकीकडे साधारणतः 5-50 लोकवस्तीचं. ती आदिवासींचीच वस्ती. गावात शाळा, दवाखाना फक्त नावाला. नेहमी कुलूप बंद. गावात येण्या जाण्याला एकच बस. त्यामुळे सारीच भयानकता. गावाजवळून थोड्याच अंतरावर जंगल, त्यामुळे वाघ, बिबटे, कोल्हे, मोर इत्यादी जंगली प्राण्यांची नेहमी गाठभेट. जंगलात गेल्यावर तर हमखास भेट होणारच, निदान दुरून तरी दिसणारच. पण त्या जंगलाला दोष म्हणून का द्यायचा? जंगलाच्या भरवशावर त्यांना पोटभर खायला मिळतं. कधी जंगलाचा रानमेवा, तरतऱ्हेची औषधीयुक्त वनस्पती, तर कधी लाकूड फाटा, जळणाला इंधन, हे सगळं जंगलाचीच देणगी. जंगल म्हणजे आदिवासींचा पोशिंदा. सारजी झोपडीत येताच तिच्या म्हाताऱ्या आंधळ्या सासूनी तिला विचारलं, मिळाला का हो सारजी डोक्या? कोणाची लाच होती थे? डोक्याची तर नव्हती ना?
म्हातारीच्या उत्तरादाखल सारजीनं गळाच काढला. पाठोपाठ पोरांनी. म्हातारी समजायचे ते समजली. तिचं मातृहृदय हेलावलं. तिनेही त्यांच्या सुरात सूर मिसळला. पाहता पाहता पोड्यावरील आजूबाजूच्या झोपड्यातली बाया माणसं तिथे गोळा झाली. कसा गेला, काय गेला, लंबा बावाजी डासला का, इच्छू इंगळी का, आणखीन काही, काहीच काही आले मार्ग नाही, ही अशी चर्चा त्यांच्यात होत राहिली. मध्ये मध्ये सारजी हेल काढून रडायची. उपस्थित सर्व पोडावासी तिला समजावत होते. पोड्याचा म्होरक्या म्हणाला, सारजे होई नाही ते थाल, आता काय लढून थो वापस थोडाच येणार हे. तवा त्याच्या तिसऱ्या रोजाची सोय कर, तेवढीच त्याच्या आत्म्याला शांती भेटन. पण तिसऱ्या रोजाची तयारी तरी कशी करावं, या वागताले काय हे, असं म्हणून सारजीने पुन्हा गळा काढला. कसाही होता पण घराचा फाटा होता, असं म्हणत उपस्थित स्त्रियांनी हे डोळ्याला पदर लावला. पुरुषांच्याही डोळ्याचे काठ पाणावले. असं त्याचं दुःख उगाळत बसल्यानं पोरा बाळाचं पोट थोडंच भरणार आहे, काम तर करावंच लागन. तवा तो अशी हातपाय गाळून बसू नको, आणि तिसऱ्या रोजाचं जाऊ दे, पण निदान त्याच्या आजच्या घासाची सोय कर आणि त्या जागेवर घास घेऊन जाय. म्होरक्यानं सल्ला दिला. सारजीने स्वतःला सावरलं. ती बसल्या जागेवरनं उठली. झोपडीत 2-3 गाडग्याची उतरंडी होती, त्यात तांदळाची चुरी मिळाली. त्याचा तिने भात शिजवला, सोबतीला कालवण केलं. जाई आणि शंकऱ्याला सोबतीला घेऊन ती घास घेऊन जंगलाकडे निघाली. जाई शंकऱ्या पुढे पुढे, त्यांच्या पाठोपाठ सारजी. त्यांनी नाला पार केला. सर्वच जण पुढच्या ओढीनं निघालेले. पाठीमागून कशाचा आवाज येतोय याचंही कुणाला भान नव्हतं. चोरट्या अंगाने जमिनीवरची पानं सळसळावीत तशी थोडी सळसळ जाणवली. पण कसली सळसळ काय वगैरे अंदाज घेण्याआधी पाठीमागून सारजीवर कोणीतरी झडप घातली. लगेच तिच्या नरडीचा घोटही घेतला. जनावरानं डरकाळी फोडली नाही का टाहो फोडला नाही, सारजीची मात्र एकच आर्त किंकाळी वातावरणात उठली आणि विरली सुद्धा. मुलांनी मागे वळून बघितलं आणि लगेच त्यांनी जवळच्याच दाट झुडपाचा लपण्यासाठी आसरा घेतला. त्यांच्याही तोंडून आवाज फुटेना का रडू फुटेना. उघड्या डोळ्यांनी मायचा मरण खेळ ते बघत होते. एरवी कोणाचा बैल, कोणाची गाय, तर कधी कुण्या माणसाचाही चट्टामट्टा वाघानं केल्याच्या घटना कानावर पडत होत्या, पण त्यावर काहीच उपाय होत नव्हते, बंदोबस्त होत नव्हता. आज मात्र प्रत्यक्ष मायच्याच नरडीचा घोट घेतल्याचं बघायचं दुर्दैव त्यांच्यावर चालून आलं होतं. क्षणापूर्वी बोलणारी चालणारी माय जंगलच्या राजाचं भक्ष्य ठरली होती. बऱ्याच वेळानं वाघ निघून गेला तरीही झुडपाड दडलेल्या बहीण भावाला बाहेर येण्याची हिंमत होईना. झुडपात काही किटूक मिटूक असेल ही भीतीही त्यांना वाटत नव्हती. अंधार पडायला लागला, आपण घरी गेलं पाहिजे, नाही तर एखादा वाघ येऊन आपल्यालाही खाऊन घ्यायचा. दबक्या आवाजात शंकर्यानं मनातली भीती व्यक्त केली. त्या कल्पनेनेच दोघंही बहीण भाऊ जागेवर थरथरले. आता आपण मागं पुढं नाही, एकमेकाचा हात धरून सोबतीनं जाऊ. जाईनं दबक्या आवाजात शंकर्याला सांगितलं. लगेच दोघंही घराच्या ओढीनं निघाले. वाटेत भीतीपोटी कुणीच कुणाशी बोलेना. दोघंही झोपडीत आले. दुपारचे निघालेले, रात्र व्हायला आली तरीही परतले नाहीत म्हणून आंधळी म्हातारी आजी काळजीत होतीच. शिवाय लहान 3 मुलंही मायची वाट बघत होती. झोपडीत दोघंही बहीण भाऊ येताच आजीनं विचारलं, का उन्व सारजे, डोक्या रुसला होता का हो? कावळ्यानं लोकर घास उचलला नाही का हो? आजी आजे माय गेली हो, वाघानं आमच्या डोळ्यात देखत खाल्ली तिले. आधीच बापाचं वल्ल दुःख, त्यात मायचंही असं मर. जाई आणि शंकर्या एकमुखानं सांगायला लागले.
आपणच कमनशिबी म्हणून दोघं बी आपल्याला ठेचून गेले. निमित्त काहीचही असो, पण मी आंधळी देवाला दिसली नाही. तुमच्या बापाचा घास नेला नसतात तर वाघानं तुमच्या माईचाही घास घेतला नसता. माय तरी आपला सांभाळ कराले जित्ती असती. आता तुम्ही लेकराची जात आणि मी अशी आंधळी तुमच्या भरोशावर. लेकरापेक्षा लेकरू. वाघाने आजचाच मुहूर्त पाहिला बाप्पा. आजी रडत रडत म्हणाली. ही गोष्ट पोड्या तोंडातोंडी पसरली, परंतु जरा वेळ त्यांची समजूत घालण्यापलीकडे पोडावासींजवळ दुसरं होतंच काय. प्रत्येक झोपडीतला प्रत्येक जण हातावर आणून पानावर खाणारा. ज्या दिवशी काही भेटलं नाही त्या दिवशी तेच हात पोटावर ठेवून उपाशी झोटणारा. जंगलातून उभ्या रस्त्यानं गुपचूप येणारे बहीण भाऊ आता हंबरडा फोडून रडत होते. उपस्थित सर्व बाया माणसांचे डोळे पाणावलेले होते. बरीच रात्र झाल्यानंतर पोड्यातल्या 2-3 झोपड्यातनं त्यांच्याकरता भात भाजीचं जेवण आलं. त्या आईचं चिंतन केलं न पोट भरणार नाही, 2-2 घास पोटात घाला. उपस्थितांपैकी एक जण बोलला, आजे बापाचा घास माय घेऊन गेली होती, आता मायच्या घासाचं काय हो? जाईनं रडत विचारलं. आता तिच्या घासाची गोष्टच सोडा. पुण्यांदा एखादी वाईट घटना नको. इजा बिजा तिजा म्हणतात तेव्हा आता पुण्यांदी हात दाखवून अवदेखे पण नको. तसंही मेल्यावर कोणी घास खावाले येत नाही. आता आपल्याच घासाची सोय करा बाटा. आपण पोड्यावरचे लोक, आपण काही जमीन जुमल्यावाले लागून गेलो का? गेल्या माणसाईचं दुःख कराले हा? जाई लेकरा, आता तूच या लेकराईची माय होय बाई. उपस्थितांपैकी काही जण बोलत होते. जरा वेळानं सर्व पोडावासी निघून गेले. आंधळी म्हातारी आपल्या नातवंडांना घेऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सर्वात लहान 8 वर्षाचा बारक्या म्हणाला, आजे मले भूक लागली. लगेच आजी जाईला म्हणाली, जाई तूच आता असा व्याहीचा आधार. पोटा पाण्याची काही सोय कर बाई. काहीतरी दुकानातून घेऊन ये. अगं आजे, तू असं बोलतीस की पोड्यावरचं दुकान आहे? आपल्या गाठीला पैसा असल्यावानी बोलते. दुकानदाराला दिला पैसा का आणलं सामाईन? आता ते काय मला समजत नाही काय बाई. शेजारच्या गावात जाऊन भुजंगवाण्याच्या दुकानातून आण काय बाई. त्याले म्हणा तू या घराच्या भीती सारून देतो, नाही तर दुकानाचा दाळदाना पाकडून देतो. त्या मजुरीत आजचा दिवस भागू आणि उद्यापासून नेहमीसारखं कामधाम पाहते येईन. आजीचा शब्द प्रमाण मानून जाई आणि शंकर्या भुजंगवाण्याच्या दुकानात गेले आणि म्हणाले, भुजंग भाऊ, आजच्या रोज उधार 6 महिन्यान हाताले काम पण दे. मग कामाच्या पैशात होणारी उधारी कापून घे. तुम्ही पोड्यावरचे लोक भलतेच लुसाड राहता रे. तुले उधार द्यायसाठी मी काही माया घरावर तुळशीपत्र नाही ठेवलं. चल हट, आज नगद कल उधार. असं म्हणत भुजंगवाणी किळसवाणा हसला. दोघेही बहीण भाऊ केविलवाणीपणे म्हणाले, आमचे माय बाप दोघेही मेलेत. आमचं दुःख वल्लचे, पण तहान भूक कोणाले चुकली? लहान लहान भाऊ बहीण आंधळी आजी घरी आहे म्हणून आजच्या रोज आम्हाला काम दे आणि राशन बी. सर्वेची जबाबदारी आमच्यावरच आहे. शायने आहे तुम्ही, शायनेसारखे बोलता बी, पण मी असा तुमच्या भूल थापाले भुलणारा नव्हे. किळसवाणे दात विचकत कठोरपणे भुजंगवाणी म्हणाला, भरोसा करा भाऊ आमच्यावर. आम्ही मायबाप मेल्याचं कामून खोटं बोलू. हे बोलताना जाईच्या डोळ्यात पाणी दाटलं. ते तिने तिच्या साडीच्या फाटक्या पदरानं पुसलं आणि त्याच वेळी वाण्याची नजर तिच्या उमलत्या तारुण्यावर खिळली. काळी सावळी जाई, पण जाईच्या मुग्ध कळीसारखी उमलत होती. तारुण्यानं मुसमुसली होती. तोंडाला पाणी सुटल्याप्रमाणे भुजंगवाणी म्हणाला, खरंय तुझं म्हणणं जाई.
भूकची येळ कोणाले चुकत नाही. तूही भूक म्हण का माही भूक, पण तुला एक काम तरी कोणतं देऊ. तशी आशेनं जाई म्हणाली, तू ह्या घराच्या भीती सारवून देतो, नाही तर तुझा मालटाल सफ्फा करून देतो. आता भीती कोण सारवते, आता जमाना पेंटिंगचा आहे. तवा महामालच सफ्फा करून दे, पण अदुगर शंकरेजवळ काय काय पाहिजे ते पाठवून दे आणि तू काम कर इथंसा. भुजंगवाण्यानं असं म्हणताच दोघाही बहीण भावाच्या डोळ्यात आशेचे किरण चमकले. तिने 1 किलो तांदळाची चुरी, 2 रुपयाचं तिखट, मीठ, अर्धा पाव तेल असं काही बाई सामान बांधून मागितलं. शंकरा हे घेऊन पोड्यावर निघाला. जाई दुकानात शिरली. गरजवंताला अक्कल नसते तशीच. भुजंगवाण्याच्या राहत्या घरातच पुढच्या भागात दुकान. मधल्या दारातून घर ते दुकान ये जा करता येत होतं. वाण्यानं मधलं दार बंद केलं, नंतर समोरचंही. जाईला काही कळण्याच्या आधी तिच्या तोंडावर त्यांनी हात ठेवला, वरून दम भरला. बोलली तफाय, तुले महामालच पाखडून द्यायचा होता ना, पाखड आता. असं म्हणत तो माणसाचा जनावर झाला, वाण्याचा हिंस्त्र प्राणी झाला. 14 वर्षांची जाई, 50शीचा वाणी. कार्यभाग उरकताच वाण्यानं दोन्ही दारं उघडली आणि म्हणाला, नेल्या सामायनीचे पैसे बी आणू नको आणि पुण्यांदा तोंड बी दाखवू नको, नाही तर तंगडी तोडून हातात देन. स्वतःच्या अंगावरचे ठिकठिकाणी विरलेले कपडे सावरत जाईनं पोड्याचा रस्ता धरला. काहीशी बिथरलेली, भांबावलेली, घाबरलेली, काहीतरी नव्यानं अनुभवलेली, अंगाचा तिळपापड झालेली जाई पोड्यात आली. पोड्यातली बायका माणसं तिला वाटेत भेटत होती. तिच्या मायबापाविषयी आस्थापूर्वक काही विचारत होती आणि आपल्याच विचारात मग्न असलेली जाई त्यांची नजर चुकवत होती. जाई झोपडीत आली. शंकर्यानं भात भाजी रांधून सर्वांना जेवू घातलं होतं. म्हातारी आंधळी आजी तिच्या पाठीवरनं शाबासकीचा हात फिरवत म्हणाली, भात चालीस, आता तू हे खाऊन घे 4 घास. आज तुम्ही बहीण भाऊ आमचे मायबाप झाला. आम्हाला वाटलं तुले लयच उशीर होईन म्हणून मी आई जेवून घेतलं, नाही तर म्या तरी पाहिली असती तुही वाट. जाईनं म्हातारीचा हात रागानं झटकला तशी म्हातारी कळवळून म्हणाली, तू ही वाट नाही पाहिली म्हणून चिडलीस काय हो. तेव्हा जाईनं स्फुंदून स्फुंदून रडत भुजंग वाण्याची कर्तूत सांगितली. सगळं ऐकून झाल्यावर सुन्न मनानं म्हातारी म्हणली, उगी राय ग बाई, उगी राय. आता आपल्या बाजूनं बोला भांडाले कुणी नाही. पोढ्यात अशा गोष्टीचा टाळ धरतेत, दंड बसवतेत. दंड भरला नाही तर जाती बाहेर घालवतेत. त्या परस बंदी मूठ 1.25 लाखाची ठेवू. येत्या रेल्या जाजो, तवासा एखादा पोरगा पाहून घेजो. आम्ही समदे तू त्याच्या संग लगीन लावून देऊ. पुढं आम्ही आणि आमचं नसीब. हिजा बिजा तिजा म्हणते तशी घडली हे 3री वाईट घटना. रेला सुरू होण्याआधीच जाईचं पोट वाढायला लागलं. तोच महिना जाईला राहिला. कसदार सुपीक जमिनीत चुकून बी पडावं आणि देखभालीविना ते रोपटं तरारून वर यावं, तसं काहीसं जाईच्या बाबतीत घडलं होतं, घडत होतं. तिच्या उलट्या ओकाऱ्यांचा अर्थ म्हातारीनं आंधळी असून सुद्धा अंदाजाने आणि अनुभवानं लावला होता. आता बंदी मूठ 1.25 लाखाची राहिली नव्हती. तिचं वाढतं पोट बघून पोड्यात चर्चेला उताला होता. कसं घडलं, का घडलं ते कळून चुकलं होतं. जाईबद्दल सर्वांना सहानुभूती होती, पण तिच्याशी लग्न करायला कुणीही तयार नव्हतं. भुजंग वाण्यानं कानावर हात ठेवले होते. पोड्यातल्या लोकांपेक्षा त्याचे हात बरेच उंच लांब होते. तसं बघता आदिवासींमध्ये असल्या घटना नवीन नव्हत्या, पण त्याचे परिणाम दिसत नसल्यामुळे उजळ माथ्यानं कित्येक मुलं मुली हिंडायची. रेला आला की वरवधूची मनाप्रमाणे निवड आणि लग्न. पण जाईचं नशीबच फुटकं, त्याला कोण काय करणार. पोटात लेकरू वाढतं म्हणून भूक लागत नाही असं थोडंच आहे.
काहीही असलं तरी जाईला 2 हात राबवण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. हातभार लावायला लहान भाऊ बहीण होते. सर्वच बहीण भाऊ कामानिमित्त बाहेर जायचे. आंधळी आजी झोपडीत थांबायची. लेकरांना हातभार म्हणून ती रात्रीचा स्वयंपाक करून ठेवायची. त्याबद्दल सर्व भावा बहिणींनी नाराजी व्यक्त केली होती, पण आजीचा प्रेमळ हटवादीपणा म्हणा किंवा दुराग्रह म्हणा, ती दररोज स्वयंपाक करायचीच. काय पाची पक्वानं शिजवत नाही मी, अंदाजानं भाताची हांडी चुलीवर ठेवायला लागती मला, असं म्हणायची. एक दिवशी सर्व बहीण भाऊ कामावरनं आले. दररोजप्रमाणे आज आजीची बाहेर काहीच हालचाल कशी नाही, आवाजही कसा येत नाही, म्हणून घाईनं सगळे झोपडीत शिरले. बघतात तर चुलीजवळ आजी पडली होती. तिचे दोन्ही हात भाजले होते. जाईनी तिला आवाज दिला. हलवून बघितलं तर आजी त्यांना सोडून गेली होती. पुन्हा एकदा पोड्यात म्हातारीबद्दल, मुलांबद्दल थोड्या वेळासाठी हळहळ व्यक्त झाली. निसर्ग नियमानुसार योग्य वेळ येताच जाई बाळंत झाली. तेही जंगलात मोळी आणायला गेल्यावर. तिला मुलगा झाला. लेकराला लेकरू झालं. पोड्यातील लोकांना दगडानं वेळ्यानं नाळ कापणं नवीन नाही. जाईने धारदार दगडानं मुळाची नाळ कापली. चुंबळीच्याच कापडाचा घडी घेण्यासाठी उपयोग केला आणि माकडिणीप्रमाणे मुलाला उराशी कवटाळून पोड्यात आली. जाई मोगऱ्याला दुःख मोठं आणि कडू भोपल्याला पीक मोठं, बास हीच अवस्था जाईची आणि तिच्या बाळाची होती. ते पोर दिसामासी वाढत होतं. विशेष म्हणजे तो कुपोषित भाग, तिथले कुपोषित लोक. तरीही जाईला मात्र भरपूर दूध. तिचा मुलगा धष्टपुष्ट दिसायचा. मुलाचं नाव तिने आक्या ठेवलं. आक्याला पाठीशी बांधून ती कष्ट करायची. कधी कोणाच्या शेतात गेल्यावर झाडाला पाळणा बांधायची. पाहता पाहता 5 वर्ष संपली. 14 वर्षांची जाई 19ची झाली. आक्या 5 वर्षांचा. तो चांगला बोलायला लागला. पोड्यातल्या मुलांसोबत खेळायला लागला. खेळून आल्यानंतर माझ्या बापाचं नाव काय असं विचारायला लागला. पोड्यातली पोरं मले बिनबाप्या काऊन म्हणतात, मले ते सांगच, तिच्याजवळ हट्ट करायला लागला. दरम्यानच्या काळात सारजीच्या भावा बहिणीचंही पोड्यातच लग्न झालं. नेहमीप्रमाणे आक्या त्या दिवशीही गाऱ्हाणं घेऊन झोपडीत आला. मायला म्हणाला, माय मले बिनबाप्या काऊन म्हणते तो, मा मले शाळेत शिकवू वाटते, पण शाळेत बापाचं नाव लिहावं लागतं म्हणते, आणि मी तर बिनबाप्पाचा हो. केविलवाणा होऊन तो मायशी बोलत होता. आज मात्र जाईनी त्याला ह्या प्रश्नावर नेहमीप्रमाणे गालावर मारलं नाही, पाठीवर धपाटे सुद्धा दिले नाहीत. उलट त्याच पाठीवर शाबासकीची थाप देऊन उराशी कवटाळला आणि म्हणाली, आक्या आक्या माया राजा, तुले शाळा शिकावं वाटते ना, मग शाळा शिक. अरे आपण आता तालुक्याला जाऊ राहावाले, तिथल्या शाळेत तुझं नाव टाकेन म्या, पण मग बापाचं नाव. मध्येच आक्याचा केविलवाणा प्रश्न. अरे शाळेत तुझं नाव आक्या जाई भुजंग मारे, मीच तुझी माय आणि मीच तुझ्या बाप. आता आपली गरज मावशी मामालाही राहिली नाही. आता बस तू मले आणि मी तुले. आजच आपण तालुक्याला जाऊ. विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेतल्याप्रमाणे झोपडीतल्या सामानाचं जाईनी बोचकं बांधलं. ते डोक्यावर घेऊन ती तालुक्याला आली. तालुक्याला कधी रेल्वे स्टेशनवर तर कधी एस.टी. स्टँडवरती राहायला लागली. मिळेल ते काम करून पोट भरायला लागली. आक्याकरता शाळेचा शोध घ्यायला लागली आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत तिने आक्याचं नाव दाखल केलं. शाळेत मोफत पुस्तकं मिळतात, जेवायला खिचडी मिळते, हे त्या मायलेकाला पहिल्यांदाच कळलं. त्या मोफत मिळणाऱ्या खिचडीचा स्वर्गीय आनंद त्यांना व्हायचा. त्रास एकच होता, वारंवार तिला तिच्या राहण्याची जागा बदलायला लागायची. परंतु जिद्दी जाई आणि त्याहीपेक्षा जिद्दी आक्या. शाळेत शिकून शहाणं व्हायचंच असा जणू त्यांनी चंगच बांधला होता. प्रयत्नांती परमेश्वर, त्याप्रमाणे आक्या प्रत्येक वर्षी पास व्हायचा. सुट्टीच्या दिवशी मायसोबत तो मिळेल ते काम करायचा. वर्षामागून वर्ष गेली आणि आक्या मॅट्रिक झाला. आदिवासींच्या सवलतींविषयी माहिती मिळवायला लागला.
श्रमानं प्रतिष्ठा वाढते त्याप्रमाणे त्याची जिद्द बघून शिक्षकसुद्धा त्याला वेळोवेळी मदत करायचे. अख्ख्या D.Ed झाला, जिल्हा परिषदेच्या शाळेत मास्तर म्हणून रुजू झाला. आता मात्र जाईची भटकंती संपली. तिने छोटीशी खोली किरायानं घेतली. 14 वर्षांची जाई तिशीत आली आणि मुलाची पहिली मोठी कमाई तिच्या हातात आली. हो, अख्ख्या तालुक्यालाच शिक्षक झाला होता. नवे नवे जाईसाठी तो जगातला सगळ्यात मोठा माणूस, मालदार माणूस झाला होता आणि ती त्याची माय होती, बाप होती. सर्वव्यापी नात्यानं ती व्यापलेली होती. आजवर जीवनाशी तिने जी झुंज दिली होती त्याबद्दल खूपदा ती रडली होती. आज मात्र रडावं का हसावं असं काहीसं तिला झालं होतं. शेवटी ती पुन्हा एकदा ढासाढासा रडली. रडत रडत आक्याला म्हणाली, आक्या, आक्या, धारणीची शाळा नेहमी बंद असते. तिथल्या पोराईला शिकवाले जासीन का रे आक्या? आक्यानं होकाराची मान हलवली आणि जाईचे डोळे पुन्हा झरायला लागले. पण हे अश्रू आनंदाचे होते. तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं होतं. आजवर नेहमी जाईला प्रश्न पडायचा की मी कोण? कुवारी कन्या, विधवा स्त्री की कुवारी माता? माझ्या कपाळाचं कुकू कोणतं? लाल की पांढरं की काळं? आज मात्र तिला स्वतःलाच उत्तर गवसलं होतं. तिच्या कपाळाचं कुंकू काळं पांढरं नव्हतंच, तर ते लाल चुटूक होतं. आणि ती कुवारी कन्या नव्हती, कुमारी माताही नव्हती. ती फक्त आक्याची माय होती. आक्याची माय. श्रोते मित्र हो, कशी वाटली कथा आक्याची माय? लक्ष्मी कमल गेडाम यांची ही आपल्या चॅनलवर असलेली पहिलीच कथा. ही कथा तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीही हरकत नाही. आणि हो, कथा कशी वाटली, वाचन कशी वाटलं याबद्दल कमेंट मात्र नक्की करा, नक्की करा, नक्की करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल फक्त सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, पुन्हा भेटूयात गेडाम ताईंच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.